आजच्या व्हिडिओमध्ये आपण उडद डाळीच्या वड्या बनवणार आहोत। ही एक विदर्भातील पारंपरिक रेसिपी आहे। तर त्यासाठी मी इथे उडद डाळ घेतलेली आहे अर्धा किलो। सर्वात आधी आपल्याला या डाळीला छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तर त्यासाठी बघू शकता मी या डाळीमध्ये पाणी टाकलेलं आहे। पाणी टाकून आपल्याला ही डाळ छान अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे। ही डाळ धुवून झाल्यानंतर आपल्याला हा जो धुतलेला पाणी आहे तो काढून घ्यायचा आहे, म्हणजे फेकून द्यायचा आहे। आणि दुसरं पाणी टाकून आपल्याला ही डाळ भिजवत ठेवायची आहे ओव्हरनाईट म्हणजे 6-7 तासांसाठी आपल्याला ही डाळ भिजवत ठेवायची आहे। आता 6-7 तासानंतर बघू शकता ही डाळ छान अशी भिजलेली आहे। बघा, छान भिजलेली आहे डाळ ही। आता आपण याच्यातला हा पाणी काढून घेऊया। बघू शकता छान भिजलेली आहे। हा पाणी आपल्याला काढून घ्यायचा आहे। हा पाणी काढून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये दुसरं पाणी टाकून म्हणजे स्वच्छवाला पाणी टाकून आपल्याला डाळ आणखीन छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे। बघू शकता या प्रकारे असं घासून धुवून घ्यायची आहे। जर तुम्ही शिलकेवाली डाळ घेतलात तर त्या डाळीला पण या प्रकारे असं घासून छान धुवून घ्यायचे आणि शिलके काढून घ्यायचे आहेत पूर्ण। आणि जर शिलकेवाली नाही घेतलात तर काही टेन्शनच नाही, याच प्रकारे धुवून घेतला तरी चालेल। आता बघू शकता हीच स्टेप आपल्याला 3 वेळा करायची आहे। आता आपण याच्यामध्ये आणखीन स्वच्छवाला पाणी टाकू, आणखीन छान असं धुवून घेऊया। बघू शकता या प्रकारे। आता बघू शकता 3 वेळा आपण ही डाळ छान अशी धुवून घेतलेली आहे। आता आपण याच्यामध्ये आणखीन पाणी टाकलेलं आहे आणि आता आपण ही सर्व डाळ एका चालणीमध्ये काढून घेऊया। बघू शकता एका चालणीमध्ये आपण ही डाळ काढून घेतलेली आहे। चालणीमध्ये यासाठी की जो एक्स्ट्राचं पाणी याच्यामध्ये राहणार तो निघून जाणार। बघू शकता जो हा राहिलेला पाणी आहे या डाळीमध्ये जे चिपचिप डाळ दिसते हे छान अशी मोकळी करून घ्यायची आहे। बघू शकता मी बाहेर ठेवलेली होती आणि एक्स्ट्राचं पाणी यामधलं निघालेलं आहे थोडंसं। आणि बघू शकता काही वेळानंतर डाळ छान अशी सुकलेली आहे। आता आपण ही डाळ वाटून घेऊया। वाटण्यापूर्वी आपल्याला यामध्ये थोडासा लसूण आणि जिरा मिक्स करून घ्यायचा आहे। बघू शकता लसूण आणि जिरा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि नंतर ही डाळ वाटून घ्यायची आहे। तुम्ही ही डाळ मिक्सरमध्ये पण वाटू शकता, पण मिक्सरमध्ये ही डाळ वाटायला जड जाते उडदाची डाळ, म्हणून मी इथे पाट्यावर वाटून घेत आहे। आणि पाट्यावरच वाटण्याची पारंपरिक पद्धत आहे, कारण आपल्याला या डाळीचा जाडसर पेस्ट तयार करून घ्यायचा आहे। आणि मिक्सरमध्ये जर केला तर ही डाळ वाटायला जड जाणार आणि त्यामध्ये पाणी टाकावं लागणार आणि तो पेस्ट हा जाडसर नाही होणार, म्हणून आपण पाट्यावरती वाटून घेत आहोत आणि पाट्यावरच वाटण्याची ही पारंपरिक पद्धत आहे। बघू शकता या प्रकारे आपल्याला जाडसर पेस्ट पाहिजे आहे। आता आपण ही सर्व डाळ वाटून घेऊया। ही सर्वच डाळ आपण वाटून घेऊया। काही वेळानंतर बघा सर्व डाळीचा पेस्ट तयार करून घेतलेला आहे आणि इकडे एका वाट्यामध्ये पाणी घेतलेलं आहे। पाणी यासाठी की पाणी हाताला लावल्यामुळे हा जो डाळीचा पेस्ट आहे तो आपल्या हाताला चिकटणार नाही आणि वड्या सहज टाकता येणार। आणि इकडे बघू शकता मी एक कापड घेतलेली आहे, एका कापडावर वड्या टाकून घेत आहे। हा एक दुपट्टा आहे, नवीनच दुपट्टा आहे, तो मी छान असं स्वच्छ धुवून घेतलेली होती आणि त्यावरच मी हा वड्या टाकून घेत आहे। बघू शकता या प्रकारे आपल्याला ह्या वड्या टाकून घ्यायच्या आहेत। कापडावर वड्या टाकल्यामुळे काढण्यास सहज जातो, म्हणजे चिकटून नाही राहत ह्या वड्या। तुम्ही पॉलिथिनवर पण टाकू शकता। आपल्याला ह्या वड्या टाकून उन्हामध्येच ठेवायच्या आहेत। मी ते उन्हामध्येच टाकत आहे। आणि या वड्यांचा साईज बघा, लहान आकारामध्येच मी ह्या वड्या बनवून घेत आहे। खूप जण मोठ्या आकारामध्ये बनवतात, पण मोठ्या आकारामधल्या वड्या त्या लवकर शिजत नाही। आमच्या इकडे झाडीपट्टीमध्ये याच आकाराच्या वड्या बनवल्या जातात। बघू शकता आता आपण या सर्व डाळीच्या वड्या बनवून घेऊया। काही वेळानंतर बघा अर्ध्यापेक्षा जास्त वड्या आपल्या बनवून झालेल्या आहेत। बघू शकता तुम्ही साईज याचा आकार आपण सेमच ठेवलेला आहे। लहान आकारामध्येच आपण ह्या वड्या बनवून घेत आहोत। एकदम मोठा आकार बनवला तर मग त्या भाजी बनवायच्या वेळेस तोडून बनवावं लागतात आणि या वड्यांना तोडायची वगैरे काही आवश्यकता नाही, अशीच तुम्ही भाजी बनवू शकता। या वड्याची भाजी कशी बनवायची तो व्हिडिओ पण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। काही वेळानंतर बघू शकता आपल्या सर्व वड्या बनवून झालेल्या आहेत। 1 तास लागला मला हे एवढ्या वड्या बनवण्यासाठी। मी 9-9:15 वाजता बनवायला बसलेली होती आणि आता 10 वाजलेले आहेत। आता बघू शकता काही तासानंतर आता सायंकाळचे 5 वाजलेले आहेत आणि ह्या वड्या छान अशा वाळलेल्या आहेत। बघू शकता तुम्ही 10 वाजता आपल्या वड्या बनवून झालेल्या होत्या आणि 10 वाजतापासून आता सायंकाळचे 5 वाजलेले आहेत आणि ह्या वड्या छान अशा वाळलेल्या आहेत। आणि बघू शकता किती सहजासहज हे निघून जात आहेत।
म्हणजे काढायला पण किती सोपं जात आहे, चिटकून पण नाही राहत आहेत। आणि बघू शकता आपण सहजासहज या कापडावरून आपण ह्या वड्या काढून घेतलेल्या आहेत आणि किती छान अशा वाढलेल्या आहेत ह्या वड्या, एका दिवसातच वाढलेल्या आहेत। ऊन खूप कडक होती, कडक उन्हामुळे छान अशा वाढून गेलेल्या आहेत। आणि जर तुमच्या वड्या वाढणार नाही तर तुम्ही दुसऱ्या दिवशी पण त्या वड्या वाळू टाका। छान अशा कडक आपल्याला ह्या वड्या वाळू टाकायच्या आहे, म्हणजे वाळवून घ्यायच्या आहेत। जर नरम ठेवलात तर ह्या वड्यांना बुरशी लागण्याची शक्यता असतो, म्हणून कडक वाळवून घ्यायच्या आहेत। एकदा जर तुम्ही कडक वाळवून घेतले वड्या तर वर्षानुवर्ष या वड्यांना काहीच होत नाही, वर्ष 2 वर्ष आरामात टिकतात। आणि बघू शकता एकदम पारंपरिक पद्धतीने पाट्यावर वाटून आणि हाताने आपण ह्या वड्या बनवून घेतलेल्या आहेत। या वड्याची भाजी खूपच चविष्ट लागतो, एकदा तरी या पद्धतीने ह्या वड्या नक्की बनवा। आणि या वड्यांची भाजी कशी बनवायची याचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तुम्हाला रेसिपी या प्लेलिस्टमध्ये मिळून जाणार किंवा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक देऊन देणार। बघू शकता काय भारी आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत आणि या वड्यांची भाजी पण खूपच चविष्ट लागते, एकदा तरी नक्की ट्राय करा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।